नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात मराठी ऑडिओ बुक्स. आज आपण बोलणार आहोत यशाच्या मागे धावताना आपण काय हरवतो. पुस्तकाचं नाव द रोड टू कॅरेक्टर. लेखक डेव्हिड ब्रॉक्स. डेव्हिड सांगतो, सक्सेस मेक्स यू इम्प्रेसिव्ह, बट कॅरेक्टर मेक्स यू वर्दी. आपण सगळे आयुष्यभर यश, प्रतिष्ठा, पैसा आणि ओळख मिळवण्यासाठी झगडतो, पण त्या धावपळीत आपण हळूहळू स्वतःपासून दूर जातो. हे पुस्तक आपल्याला पुन्हा स्वतःकडे परत नेतं. डेव्हिड ब्रुक्स दोन प्रकारच्या स्वबद्दल बोलतो. एक, रेझ्युमे सेल्फ, जो बाहेर जगाला दिसतो. हा तो आहे जो नोकरी, पद, यश आणि अचीव्हमेंट्ससाठी जगतो. दो, युलॉजी सेल्फ, जो आतल्या जगात जगतो. हा तो आहे जो प्रामाणिकपणा, विनम्रता आणि प्रेम या मूल्यांसाठी जगतो. We spend so much time building our resumes that we forget to build our souls. आपण बाहेरचं जीवन उभं करतो, पण आतल्या शांततेचा पाया विसरतो. आणि मग एक दिवस सगळं मिळवूनही मन रिकामं वाटतं. डेव्हिड म्हणतो, खरं यश म्हणजे समाजाला काय दाखवलं ते नव्हे, तर जेव्हा कोणी पाहत नाही तेव्हा तू कसा वागतोस, तेच तुझं चारित्र्य. Character is not born from comfort, it's built in struggle. ज्यावेळी जीवन कठीण होतं, त्यावेळी आपण ठरवतो, आपण तुटणार की मजबूत होणार. चारित्र्य तयार होतं जेव्हा आपण स्वतःच्या स्वार्थावर विजय मिळवतो, जेव्हा आपण नम्रतेनं जगतो आणि चुका मान्य करतो. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की महानत्व म्हणजे स्वतःवर केंद्रित राहणं नाही, तर स्वतः पलीकडचं काहीतरी देणं. डेव्हिड सांगतो, द पर्पस ऑफ लाईफ इज नॉट टू फाइंड योरसेल्फ, इट्स टू लूज योरसेल्फ इन सर्व्हिस टू अदर्स. जेव्हा आपण स्वतःपेक्षा मोठं काहीतरी करायला लागतो, तेव्हाच चारित्र्याचा मार्ग सुरू होतो. म्हणून या प्रवासाची सुरुवात आपण आतून करतोय. हा प्रवास फक्त पुस्तकाचा नाही, तो म्हणजे स्वतःला शोधण्याचा आणि घडवण्याचा मार्ग. The road to character always begins with humility. पुढच्या भागात ऐकूया द टू सेल्फ्स. बाह्य जग जिंकणारा रेझ्युमे सेल्फ आणि अंतर्मन जपणारा युलॉजी सेल्फ. डेव्हिड ब्रुक्स म्हणतो, देर आर टू साइड्स ऑफ ह्युमन नेचर, द ॲम्बिशियस सेल्फ अँड द हंबल सेल्फ. आपल्यात दोन प्रकारचे स्व असतात. पहिला, जो बाहेर जगतो. दुसरा, जो आत शांतपणे विचार करतो. पहिला म्हणजे रेझ्युमे सेल्फ, जो अचीव्हमेंट्स, सक्सेस, रिकग्निशनसाठी जगतो. दुसरा म्हणजे युलॉजी सेल्फ, जो प्रेम, नम्रता आणि सद्गुणांसाठी जगतो. आजच्या जगात आपण रेझ्युमे सेल्फला जास्त महत्त्व देतो. आपण विचारतो, मी काय मिळवलं? लोक मला काय म्हणतात? पण आपण विसरतो, मी कोण आहे? We have mastered the skills of success, but forgotten the language of virtue. यशाच्या शर्यतीत आपण चारित्र्याचं शास्त्र विसरलो आहोत. आपण मजबूत दिसायला शिकलो, पण विनम्र राहायला विसरलो. डेव्हिड सांगतो, रेझ्युमे सेल्फ म्हणजे बाहेरच्या जगात जिंकणारा योद्धा आणि युलॉजी सेल्फ म्हणजे अंतर्मनात शांतपणे उभा असलेला साधू. यश आपल्याला उंच नेतं, पण चारित्र्य आपल्याला खोल नेतं, कारण आतल्या खोलीशिवाय उंची टिकत नाही. द स्ट्रगल बिटवीन द टू सेल्व्स इज द एसेन्स ऑफ ह्युमन लाईफ. ही लढाई प्रत्येकामध्ये सुरू असते. प्रसिद्धी मिळवायची की शांती शोधायची? जिंकायचं की समजून घ्यायचं? डेव्हिड सांगतो, जगाला तुझा बाहेरचा चेहरा दिसतो, पण तुला स्वतःचा आतला चेहरा ओळखावा लागतो. जेव्हा तू दोघांमध्ये संतुलन साधतोस, तेव्हा जीवन अर्थपूर्ण होतं. यश आणि विनम्रता एकत्र चालायला शिकतात. द गोल इज नॉट टू चूज बिटवीन देम, बट टू लेट द इनर सेल्फ लीड द आउटर वन. म्हणून बाहेरचं जग जिंक, पण आतला माणूस हरवू नकोस. कारण जग तुला लक्षात ठेवेल तुझ्या कर्तृत्वासाठी, पण तू स्वतःला लक्षात ठेवशील तुझ्या चारित्र्यासाठी.
सक्सेस ब्रिंग्स यू टू द स्पॉटलाइट, बट कॅरेक्टर कीप्स यू देअर. पुढच्या भागात ऐकूया द रोड टू ह्युमिलिटी. अहंकार नव्हे, नम्रता हीच खरी ताकद. डेव्हिड ब्रुक्स म्हणतो, ह्युमिलिटी इज नॉट थिंकिंग लेस ऑफ युअरसेल्फ, इट्स थिंकिंग ऑफ युअरसेल्फ लेस. नम्रता म्हणजे स्वतःला कमी लेखणं नाही, तर स्वतःबद्दलचं अतिविचार करणं थांबवणं आहे. आजच्या जगात आपल्याला शिकवलं जातं, कॉन्फिडन्स ठेवा, पुढे जा, स्पर्धा जिंका. पण कोणी सांगत नाही की कधीकधी मागे वळून पाहणं, स्वीकारणं आणि झुकणं हीच सर्वात मोठी ताकद असते. डेव्हिड सांगतो, नम्रतेचा रस्ता सुरू होतो अपयशपासून. जेव्हा आपण पडतो, हरतो किंवा चुकतो, तेव्हा अहंकार तुटतो आणि खरी ओळख सुरू होते. डिफीट इज वेअर कॅरेक्टर बिगिन्स. आपण जेव्हा चुकीची कबुली देतो, तेव्हा आपण छोटं नाही होत, आपण माणूस बनतो. नम्रता म्हणजे स्वतःला मिटवणं नाही, तर इतरांसाठी जागा तयार करणं आहे. डेव्हिड सांगतो, प्राईड मेक्स ॲज आर्टिफिशियल, ह्युमिलिटी मेक्स ॲज रियल. अहंकार आपल्याला नकली यशात अडकवतो, पण नम्रता आपल्याला खऱ्या स्वतःकडे नेते. जेव्हा तू नम्र राहतोस, तेव्हा शिकण्याचं दार उघडं राहतं. तू समोरच्याचं ऐकतोस, समजतोस आणि वाढतोस. नम्रतेचा अर्थ मी सगळं जाणतो असा नाही, तर मी अजून शिकतोय असा विश्वास ठेवणं आहे. डेव्हिड सांगतो, अहंकार म्हणतो मी पुरेसा आहे, पण नम्रता म्हणते मी सुधारतोय. हीच दृष्टी बदलते जीवनाचं दिशा. कारण ज्या माणसात नम्रता आहे, त्याच्यात विकासाची जागा आहे. द हंबल पर्सन इज नॉट वीक, ही इज रूटेड, ग्राउंडेड अँड अनशेकेबल. नम्रतेत एक वेगळीच शक्ती असते. ती तुला शांत ठेवते, स्थिर ठेवते आणि खरा करते. म्हणून अहंकाराने तू जिंकू शकतोस, पण नम्रतेने तू जगावर छाप सोडू शकतोस. सक्सेस फिल्स युअर पॉकेट, बट ह्युमिलिटी फिल्स युअर सोल. पुढच्या भागात ऐकूया बिल्डिंग इनर स्ट्रेंथ. मूल्यम, संयम आणि प्रामाणिकपणाचं सामर्थ्य. डेव्हिड ब्रुक्स म्हणतो, कॅरेक्टर इज बिल्ट नॉट इन कम्फर्ट, बट इन द मोमेंट्स when we choose what is right over what is easy. जीवनात कठीण निर्णय येतात. एक मार्ग सोपा, त्वरित आनंद देणारा. दुसरा अवघड, पण नैतिक आणि योग्य. आणि त्या क्षणी आपण जो मार्ग निवडतो, तोच आपल्या चारित्र्याचा पाया ठरतो. आजचं जग त्वरित परिणाम शोधतं. किती पैसे कमावलेस, किती प्रसिद्ध झालास. पण डेव्हिड ब्रुक्स सांगतो, खरी ताकद म्हणजे तुझं रिस्पॉन्स काय असतं जेव्हा कोणी पाहत नाही. इनर स्ट्रेंथ इज डुईंग द राईट थिंग इवन वेन नो वन विल एव्हर नो. ती ताकद बाहेरून दिसत नाही, ती शांतपणे आत वाढते. ती म्हणजे प्रामाणिकपणा, संयम आणि सत्याशी नातं. डेव्हिड सांगतो, आपल्या आत एक युद्ध असतं, इच्छा विरुद्ध मूल्यम. मन सांगतं आत्ता आनंद घे, पण आत्मा सांगतो थांब, योग्य क्षणाची वाट बघ. डिसिप्लिन इज चूजिंग बिटवीन व्हॉट यू वॉन्ट नाव अँड व्हॉट यू वॉन्ट मोस्ट. आतली ताकद म्हणजे स्वतःला थांबवण्याची क्षमता. ती म्हणजे नाही म्हणायचं धैर्य जेव्हा सर्वजण हो म्हणतात. डेव्हिड ब्रुक्स सांगतो, माणूस खरा बलवान तेव्हा असतो जेव्हा तो सत्याशी नातं टिकवतो, जरी त्यातून त्याला फायदा झाला नाही तरी. कॅरेक्टर मीन्स इंटिग्रिटी, डुईंग व्हॉट्स राईट वेन इट कॉस्ट्स यू समथिंग. प्रामाणिकपणा म्हणजे फक्त नियम पाळणं नाही, तर स्वतःला उत्तरदायी ठेवणं आहे. आतली ताकद मिळते जेव्हा तू स्वतःशी युद्ध थांबवून स्वतःला समजून घेतोस. म्हणून बाहेरचं यश मिळवणं सोपं आहे, पण आतली शांतता मिळवणं मोठं आहे. स्ट्रॉंग पीपल आर नॉट दोज हू नेव्हर फॉल, दे आर दोज हू राईज एव्हरी टाइम दे डू.
पुढच्या भागात ऐकूया द मॉरल जर्नी. बाहेरचं यश नव्हे, आतली प्रगती हीच खरी विजय कथा. डेव्हिड ब्रुक्स म्हणतो, द ग्रेटेस्ट स्ट्रगल इन लाईफ इज नॉट अगेन्स्ट अदर्स बट विदिन आवरसेल्व्स. आपण सगळे काहीतरी जिंकण्यासाठी जगतो, पैसा, पद, प्रतिष्ठा. पण हे पुस्तक सांगतं, सर्वात मोठं युद्ध बाहेर नाही, ते आत आहे, तुझ्या आत्म्याशी. आपल्याला वाटतं नैतिकता म्हणजे उपदेश, पण डेव्हिड सांगतो ती म्हणजे प्रॅक्टिस आहे. दररोजच्या लहान कृतींमधून वाढणारी जागरूकता. कॅरेक्टर इज नॉट बिल्ट इन अ डे, इट्स बिल्ट डेली. ज्यावेळी तू स्वार्थावर नियंत्रण ठेवतोस, ज्यावेळी तू चुकीचं मान्य करतोस, तेव्हाच तू तुझ्या मॉरल जर्नीवर असतोस. हा प्रवास शांत असतो, पण खोल असतो. तो इतरांना दाखवायचा नसतो, तो म्हणजे स्वतःशी केलेली करारबद्ध प्रामाणिकता. द मॉरल लाईफ इज अबाउट कन्फ्रंटिंग युअर वीकनेसेस अँड टर्निंग देम इनटू स्ट्रेंथ. आपण चुका टाळून नव्हे, तर त्या स्वीकारून मजबूत होतो. नैतिक जीवन म्हणजे परफेक्ट बनणं नाही, तर जाणीवपूर्वक माणूस बनणं. डेव्हिड सांगतो, आपल्या चारित्र्याचं घडणं बाह्य यशाने होत नाही. ते होतं जेव्हा आपण सत्याला सामोरं जातो, कठीण काळात प्रामाणिक राहतो आणि स्वतःच्या मर्यादांना ओळखूनही पुढं जातो. ट्रू मोरॅलिटी इज नॉट अबाउट लुकिंग गुड, इट्स अबाउट बीइंग गुड वेन नो वन्स वॉचिंग. प्रत्येक लहान निर्णय, प्रत्येक सत्य क्षण आपलं चारित्र्य घडवतो, आणि हीच प्रवासाची खरी दिशा आहे. म्हणून खरी प्रगती म्हणजे पद, पैसे किंवा प्रसिद्धी नाही. ती म्हणजे तू आतून किती शांत, प्रामाणिक आणि दयाळू झालास. द मॉरल जर्नी इज नॉट अबाउट सेल्फ प्रमोशन, इट्स अबाउट सेल्फ सरेंडर. पुढच्या आणि अंतिम भागात ऐकूया लिव्हिंग फॉर समथिंग लार्जर. स्वतः पलीकडचं काही करण्याची भावना म्हणजे खऱ्या जीवनाचं उद्दिष्ट. डेव्हिड ब्रुक्स म्हणतो, द पर्पज ऑफ लाईफ इज नॉट टू फाइंड युअरसेल्फ, इट्स टू लूज युअरसेल्फ इन समथिंग ग्रेटर दॅन युअरसेल्फ. आपण सगळे आयुष्यभर मी कोण आहे हा प्रश्न विचारत राहतो, पण डेव्हिड सांगतो, खरा प्रश्न असा आहे, मी कोणासाठी आहे. जीवनाचं खरं समाधान स्वतःला सिद्ध करण्यात नाही, तर स्वतःपेक्षा मोठं काहीतरी देण्यात आहे. जेव्हा तू स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे पाहतोस, तिथेच शांतता, समाधान आणि अर्थ सापडतो. हॅपीनेस कम्स फ्रॉम अकम्प्लिशमेंट्स, बट फुलफिलमेंट कम्स फ्रॉम गिव्हिंग. तू कोणाचं आयुष्य थोडं उजळवलंस, कोणाला समजून घेतलंस, तर तू तुझं अस्तित्व अर्थपूर्ण केलंस. डेव्हिड सांगतो, चारित्र्याचा प्रवास तिथे संपतो जिथे इगो संपतो, जिथे तू स्वतःचा फायदा पाहणं थांबवून समाज, कुटुंब आणि जगासाठी योगदान देतोस. अ लाईफ ऑफ पर्पज इज नॉट अबाउट सेल्फ एक्सप्रेशन बट सेल्फ गिव्हिंग. तू तुझं कौशल्य, वेळ आणि प्रेम इतरांच्या कल्याणासाठी वापरतोस, तेव्हाच तुझं अस्तित्व पूर्ण होतं. डेव्हिड ब्रुक्स सांगतो, स्वतःपुरतं जगणं म्हणजे समुद्राच्या एका थेंबासारखं आहे, पण स्वतः पलीकडचं काहीतरी करणं म्हणजे त्या समुद्रात मिसळून अनंत होणं आहे. द रोड टू कॅरेक्टर एंड्स वेअर सेल्फ सेंटर्ड डिझायर ट्रान्सफॉर्म्स इनटू सर्व्हिस. जेव्हा तू देतोस, तेव्हा तू कमी होत नाहीस, तू विशाल होतोस. म्हणून खरं महानत्व म्हणजे जग जिंकणं नाही, ते म्हणजे स्वतः पलीकडचं काहीतरी जगासाठी देणं. तू जिथं इतरांसाठी प्रेम, प्रेरणा आणि दयाळूपणा सोडतोस, तिथूनच तुझं द रोड टू कॅरेक्टर पूर्ण होतं. लिव्ह नॉट टू बी अडमायर्ड, बट टू बी युजफुल. द रोड टू कॅरेक्टर, डेव्हिड ब्रुक्स. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा, यश हे बाहेर मिळतं, पण चारित्र्य आत तयार होतं. पुस्तक समाप्त.